आज आपण बघणार आहे बीट्स. आपण बीट्स कशाला म्हणतो किंवा प्रोडक्शन ऑफ बीट्स कशाला म्हणतो. थोडं तुमचं जे काय असेल ना ते ठेवून ना फक्त ऐका. थोडं शांत बसून स्टेशनरी वेव्हचं थोडं आठवते का बघायचं. स्टेशनरी वेव्ह मध्ये पण आपण काय केलं होतं, एम्प्लिट्यूड फ्रिक्वेन्सी पाथ सेम घेतला होता आणि डायरेक्शन वेगळं घेतलं होतं आणि एक वेव्हफॉर्म तयार केलं होतं. तिथं दोन इक्वेशन घेतले ते y1 y2, त्यांचं सुपरपोजिशन घेतलं, त्यांचं फायनल एक इक्वेशन काढलं. त्याच्यानंतर आपण अँटी नोड आणि नोड काढलं. अँटी नोड म्हणजे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट म्हटलं, नोड म्हणजे मिनिमम डिस्प्लेसमेंट म्हटलं. त्याच डेरिव्हेशनच्या धर्तीवर अजून एक डेरिव्हेशन आहे आपल्याकडे, त्याच्यासारखं सेम आहे. ओके, बीट्स कशाला म्हणायचं किंवा प्रोडक्शन ऑफ बीट्स कशाला म्हणायचं. एम्प्लिट्यूड पाथ but slightly change the frequency and variation in the intensity of sound, that is called as a production of beats. इंटेन्सिटी च्या किंवा साऊंड इंटेन्सिटी मध्ये जे काही व्हॅरिएशन्स आहेत, जे काही चेंजेस आहेत, त्याचा स्टडी, त्याचं व्हॅरिएशन्स म्हणजेच काय असणार आहे, प्रोडक्शन ऑफ बीट्स असणार आहे. पण त्याच्यामध्ये क्रायटेरिया काय, फ्रिक्वेन्सी, एम्प्लिट्यूड, पाथ सेम असू द्या, पण त्याच्यामध्ये स्लाइटली डिफरंट कोण असणार आहे, स्लाइटली डिफरंट आपल्याला फ्रिक्वेन्सी असणार आहे. बट जे पण इंटेन्सिटी आहे, इंटेन्सिटी ऑफ साऊंड आहे, ते पिरियडिकली व्हॅरी होणार आहे. कसं होणार आहे व्हॅरी, पिरियडिकली व्हॅरी होणार आहे. त्यालाच आपण पुन्हा एकदा हा शब्द मी यूज करेन, प्रोडक्शन ऑफ बीट्स. म्हणजे मी असंही म्हणतो, intensity of sound is a waxing or waning, that is mean by also beats. What is mean by waxing? The maximum intensity of sound, that is called as a waxing. The minimum intensity of sound, that is called as a waning. Two successive waxing and waning, that is one beat. Two successive waxing and waning, that is mean by one beat. आता आपल्याला याचं जे साऊंड इंटेन्सिटी मध्ये वॅक्सिंग किंवा वॅनिंग होणं, याला पण आपण काय म्हणू, बीट्स फ्रिक्वेन्सी असं म्हणू. क्लिअर आहे. तर याच्यासाठी आपण दोन किंवा दोन पेक्षा जास्त काही वेव्हज घ्यायचे, त्या वेव्हजला सुपर इम्पोज करायचं आहे, वॅक्सिंगचं एक इक्वेशन करायचं आहे. बीट्स फ्रिक्वेन्सी किंवा बीट पर सेकंड म्हणजे जी काही फ्रिक्वेन्सी आहे, जी काय प्रोडक्शन ऑफ बीट्स आहे पर सेकंडला, त्याची व्हॅल्यू काय येणार आहे, वॅक्सिंगच्या वेळेस काय येणार आहे, वॅनिंगच्या वेळेस काय येणार आहे, हे बघणार आहे आपण. ओके, सो जे पाठीमागचं डेरिव्हेशन आहे त्याचंच आपण बेस पकडून पुढे जाणार आहे. तर कन्सिडर, वी कन्सिडरेशन आहे टू वेव्हज हियर. वन इज द वेव इज अन दॅट इज अन ए साइन 2 पाय n1t minus x upon lambda 1. This is equation number 1. Another one is the y2 बरोबर a sin 2 pi n2t minus x upon lambda, that is an lambda 2. Just see here the amplitude is same, slightly change in the frequency. Okay, but आता ज्या वेळेस सर नेमकं काय होईल, म्हणजे बीट्स म्हणजे नेमकं काय, प्रोडक्शन ऑफ बीट्स म्हणजे नेमकं काय. हे म्युझिक वाले जे सॉंग्स मध्ये जे म्युझिक ऍड करतात बघा, वेगवेगळ्या ट्युनिंगच्या प्रकारे, त्याला आपण बीट्स असं म्हणतो. वेगवेगळे त्याची फ्रिक्वेन्सी एकमेकाला मॅच करतात आणि असा साऊंड व्यवस्थित सॉंगला बरोबर मॅच करून जे देतात. जसं की ते गिटारचं त्याचं व्हायब्रेशन्स बरोबर मॅच करणं, हे जे सगळे आहेत, हे सगळं कुठे येणार आहे, प्रोडक्शन ऑफ बीट्स मध्ये येणार आहे. म्हणजे दोन वेगवेगळे साऊंड्स एकत्र मिक्स करून एक मधुर आवाज तयार करतात ते लोक. म्हणजे कानाला बरं वाटणारा साऊंड, त्याला आपण प्रोडक्शन ऑफ बीट्स असं म्हणतो. नाहीतर तुम्ही वाजवले धडाम धडून धडाम धडून कसं पण, तुमच्या हातात दिलं, आता सध्या दिलं आणि वाजव पिपाणी म्हटलं, तुला वाजवायलाच येत नाहीये,
किंवा ते तुंतुन वाजवायलाच येत नाही किंवा ते ढोलकी वाजवायलाच येत नाही, वाजवायला नाही येणारा साऊंड म्हणजे तो नाही आहे प्रोडक्शन ऑफ बीट्स. ओके, तो कसाही आडमधडम वाजायचा चालू होतो. त्याला काहीतरी चाल, सूर, ताल यालाच आपण काय म्हणायचं, बीट्स. ओके, म्हणजे इन द सेन्स ऑफ अशा टाईपचे दोन वेव्स घेतले. पण हे जे प्रोडक्शन ऑफ बीट्स आहे त्यावेळेसचा लिसनर शब्द नीट आहे का, लिसनर आपण कसा घेतला, स्टेशनरी घेतला किंवा रेस्ट मध्ये घेतला, तर एक्स ची व्हॅल्यू काय येणार आहे, 0 येणार आहे. पण ते काय डिस्प्लेसमेंट होणार नाहीये. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू जर 0 आली तर मग मला y1 चं इक्वेशन काय येईल बघा, y1 बरोबर a sin 2 pi n1t. x 0 झाला की कंप्लीट 0 होतं, म्हणजे याला इक्वेशन नंबर 3 देतो. त्याच्यानंतर y2 बरोबर a sin 2 pi n2t आलं. काय आलं बघा, हे इक्वेशन नंबर 4 आलं. हे बघा y2 x ची व्हॅल्यू काय टाकली आपण, 0 टाकली. ओके, सो याच्यानंतर आपण काय करणार आहे बघा, या ठिकाणी सुपरपोजिशन घेणार आहे. काय घेणार आहे, सुपरपोजिशन प्रिन्सिपल. बाय सुपरपोजिशनचा देवा त्याने लावला आपला इजला. सो y बरोबर काय आहे, y1 प्लस y2. सो मीन्स y इक्वल टू y1 काय आपल्याकडे a sin 2 pi n1t प्लस a sin 2 pi n2t. बाबांनो y1 ची व्हॅल्यू y1 च्या ठिकाणी, y2 ची व्हॅल्यू y2 च्या ठिकाणी. वी नो काय नो, ढेकळं आपल्याकडे ठरलंय साइन सी प्लस साइन डी. हाँ, बायोलॉजी वाले कई लोग म्हणत असतील इसके वजह से हमने मैथ छोड़ दिया, पर आप यहाँ पीछे लगा रहे हो, है ना. काही 4 वर्षाच्या पाठीमागे बायोलॉजीला हे उताडे ठिकाण होते, सगळे बायाचे पिळगे. आमचं तर नरड वाटायला लागलं होतं. आता थोडे मॅथ्सचे पिळगे वाटल्यामुळे ना थोडं बरं वाटायला की आम्हाला पण थोडं हाय हायच वाटायला लागले. म्हणजे जास्त बेसिक त्याच्यामध्ये घुसायची काही गरज पडली नाही. कारण आपल्याकडे एक ट्रेंड आहे, भारतामधला ट्रेंड, प्रवाहाच्या विरोधात पोहण्याची सवय नाही आपल्याला, प्रवाहाच्या सोबत जायची सवय. म्हणजे काय, तू तिकडे गेला आम्ही तिकडे, एक मेट्रो तिकडे घुसला हे मागचे सगळे तिकडे जाते, त्याच्या विरोधात जात नाहीत आपण. का सांगतोय, कॉम्पिटेटिव्ह इकडं जर बघितलं तर कॉम्पिटिशन हे हळूहळू वाढत चाललेलं आहे. त्या कॉम्पिटिशनला आता आपल्याला कधी कधी अभ्यासाचा पण प्रश्न पडतो की सर कसा केला पाहिजे, काय केलं पाहिजे. कोणी काही सांगितलेलं नाही. कोणीतरी येऊन सांगतं तू हे कर, ते लागलं त्याच्या नादाला. कोणीतरी येऊन सांगतं तू हे कर, ते लागलं त्याच्या नादाला. स्वतःला कधी बसून विचारलं नाही की तुला काय आवडतं किंवा तुला काय जमतं, ते कधी करणार, हे वय झाल्यानंतर करतं. म्हणजे ज्यावेळेस वेळ काय सगळी निघून गेलेली असते. आत्ताच्या साच्यामध्ये फक्त एक लक्षात ठेवा, ज्या विषयात आपण परफेक्ट आहे तिथलं करिअर आपण ग्रेट करणार आहे. त्याच्यामुळे डझंट मॅटर तुम्ही कुठल्या वेनं जाणार आहात, कुठल्या वेनं तिथं गेल्यानंतर तिथं ह्या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. मार्केटमध्ये जी गोष्ट जास्त झाली ती कमीत कमी त्याची व्हॅल्यू काय होणार आहे, कमी होणार आहे. हा मार्केटचा रूल आहे. येणाऱ्या भविष्यात सुद्धा तुम्ही बी प्लॅन मध्ये सुद्धा असायला पाहिजे की या एक्झाम नंतर आता नवीन नीट वाल्याने काही गोष्टी नवीन ऍड केल्या. म्हणजे जर तुम्ही नीटची एक्झाम दिली होती तर त्या नीटच्या एक्झाम वरून फक्त बीएमएस बीएचएमएस याच साईडला जाता येत होतं. पण आता जे आहे नीटची एक्झाम दिली तर तुम्ही बी फार्मसी किंवा बी फार्मसीला त्यांनी 10% जागा रिझर्व्ह ठेवल्या आणि नीट वरून तुम्ही बी फार्मसीला जाऊ शकता. कारण आताच्या एक्झाम मध्ये प्रिव्हियस झालेल्या त्या एक्झाम मध्ये काय होतं की फक्त तुम्हाला स्पेशल सीईटी द्यावी लागली असती. पण आता तसं केलेलं नाहीये, त्यांनी मर्जिंग केलेलं आहे काही जागा रिझर्व्ह. अशा जेई मध्ये यावं असं मी अपेक्षा करतोय. पण त्यांनी एक चेंजेस केलं की नीटला शायद त्यांनी 2 एक्झाम आणण्याच्या फॉर्म मध्ये आहेत. जसं जेई मेन्स आणि जेई ऍडव्हान्स अशा 2 एक्झाम आहेत, तशाच पद्धतीने नीट मध्ये सुद्धा ते मर्जिंग करायला लागलेत, प्री आणि मेन्स या धर्तीवर. म्हणजे पहिला पेन आणि पेपर, दुसरा ऑनलाईन, अशा पद्धतीने सुद्धा येऊ शकतं. सो प्रिपेअर राहा. इथं आता साइन सी प्लस साइन डी जे आहे ते आपल्याकडे फॉर्म्युला आहे मॅथ्सचा, आपण शिकत आलो फार वर्षापूर्वी, असं नाही गेल्या वर्षीपासून. सो 2 sin c प्लस b अपॉन 2 इंटू कॉस c मायनस b अपॉन 2. बाबांनो हे जे आहे हे आपल्याला हा फॉर्म्युला सेम या ठिकाणी यूज करायचा आहे. चलो आपण इथं वापरूया. त्याला इथं जर वापरलं तर आपल्याला काय मिळतं ते बघूया. इथं बघा 2a sin 2 pi n1 plus n2 upon t, sorry upon 2 into t plus into cos of 2 pi
n1 मायनस n2 अपॉन 2 इंटू टी. नीट लक्ष द्यायचं. हे बघा, याला एवढ्याला आपण शी मानलं, याला एवढ्याला आपण काय म्हणलं, डी फॉर डॉग. ओके. हा, इथं साइन सी साइन डी बरोबर. इथं बघा सी प्लस डी, सी प्लस डी कुठे आहे बघू. हे 2 पाय टी या दोघांमध्ये समान आहे. n1 प्लस n2 अपॉन 2 लिहिलं, टी बाहेर काढले, 2 पाय बाहेर काढले. इथला 2 हा कुठला आलाय, हा फॉर्म्युल्यातला आलाय. हा ए एक्स्ट्रा कुठून आणलाय सर, हे ए आणि हे एक कॉमन काढलं, बाहेर काढलं होतं इथं. ओके. पुढं बाबांनो, इंटू काय, कॉस सी मायनस डी अपॉन 2. चलो सी इथं सी. ओके. हे सी आणि हे टी, याच्यामध्ये परत 2 पाय टी कॉमन आहे, बाहेर काढलं, n1 मायनस n2 अपॉन 2 लिहिलं. इथपर्यंत मान्य आहे, काही अडचण आहे कुणाला, बिलकुल नाहीये. पुढे जायचं. y बरोबर सर या असलं ना अडचण आहे, असलं आलं म्हणजे. ओके. इथं बघा, परत थोडं हळूच आणि प्रेमाने जायचं, लय गडबड करायची नाही. याच्यामध्ये काय समजायचं, आता पहिल्यांदा आपण इथं पुटिंग ठेवूया. म्हणजे कुठलं, a इक्वल टू 2a cos 2 पाय n1 मायनस n2 अपॉन 2 इंटू टी. नीट लक्ष द्या. कुठं आहे हे बघायचं, हे काय का, याला काय समजलं आपण, ए पकडलं. दुसरं n1 प्लस n2 काय पडलं डोक्यात, हा, इक्वल टू n1 प्लस n2 अपॉन 2 बरोबर n. इथं बघा कुठं आहे, n1 प्लस n2 अपॉन 2, त्या ठिकाणी काय ठेवायचं आहे, n ठेवायचं आहे. तर आपण y चे इक्वेशन थोडं मॉडिफाय करू. y किती छान दिसतं बघा. हे बघा, y बरोबर याची व्हॅल्यू, कुणाची व्हॅल्यू, हे बघा इथं, याची व्हॅल्यू आपण a टाकली, म्हणजे इथं लिहू का मी a. इथं साइनला साइन, हे बघा 2 पाय, याची व्हॅल्यू काय टाकली आपण, 2 पाय nt, ते n टाकले, ऍव्हरेज व्हॅल्यू घेतली. ओके. देन y बरोबर a sin ओमेगा t. जर हे इक्वेशन बघितलं, हे इक्वेशन जर असलं बघितलं आपण, तर बाबांनो ऑसिलेशन मध्ये कंपोजिशन ऑफ 2 SHM याहीच निकाल्या, असेच 2 इक्वेशन दिले. त्याच्यानंतर पुढे आलो, प्रोग्रेसिव्ह संपलं, सुपरपोजिशन मध्ये 2 इक्वेशन घेतले. y1 बरोबर a1 sin ओमेगा t आणि y2 बरोबर a2 sin ओमेगा t प्लस फाय. त्याचं सोल्युशन असं झालं. त्याच्यानंतर आपण घेतलं स्टेशनरी वेव्ह, असेच 2 इक्वेशन घेतले, इथं मायनस घेतलं, इथं प्लस घेतलं होतं. त्याला सोडवलं, त्याचं इक्वेशन आपण असंच काढलं. आता ही इक्वेशन म्हणजे अशी किती डेरिव्हेशन झाले, 4 डेरिव्हेशन सेम टू सेम झाले, सिमिलर पॅटर्न मध्ये, सगळं त्याच टाइपचा थोडा बदल आहे. तर अशा डेरिव्हेशनला असं पॅरलल अभ्यास करायचा, म्हणजे कमी वेळेत जास्त कसा कंटेंट संपला पाहिजे याचा विचार करायचा. ओके. त्याच्यानंतर इथं बघा, इथं आपल्याला मी तुम्हाला याच्या आधीच म्हटलं की शब्द हा एक आपण उच्चारला होता, तो म्हणजे काय उच्चारलं होतं, वॅक्सिन. काय शब्द उच्चारला होता आपण, वॅक्सिन, वॅक्सिनेशन नव्हे, वॅक्सिन. ओके. वॅक्सिन याचा अर्थ इंटेन्सिटी ऑफ साऊंड कसा, मॅक्सिमम. काय म्हणलं रे, इंटेन्सिटी ऑफ साऊंड कसा, मॅक्सिमम. दॅट इज मीन बाय लाउडर, that is mean by louder, that is mean by its value is a equal to plus minus 2a, because of आपल्याकडे आहे ना रे हे 2a मॅक्सिमम एम्प्लिट्यूड. मग a ची व्हॅल्यू काय आहे, इथं दिली ना, ते कुठे टाकायचं, इथं टाकूया ना. असंच आपण नोड आणि एंटी नोडचं सोडवलं होतं, काही फरक नव्हता. अशाच पद्धतीने याच वेने हेच अँगल्स अशाच वेने घेतलं होतं. कसं बघा, 2a cos of 2 pi n1 minus n2 upon 2 into t बरोबर प्लस मायनस 2a. हा, माझ्या बाळांनी बाळीनो, हे 2a कॅन्सल झालं. रिमेनिंग काय राहिलं बघूयात आपण. इथं बघा, cos of 2 pi n1 minus n2 upon 2 into t equal to 1 राहणार ना, प्लस मायनस 1, काय नाही म्हणजे 1 राहिलं. ओके. आता इथं याला काय समजायचं रे, मी तुम्हाला सांगितलं होतं याला काय समजायचं असतं,
थीटा, याला काय समजायचं आपण थीटा. मग थीटाची कोणती व्हॅल्यू ठेवल्यानंतर कॉसची व्हॅल्यू किती येते 1 येते. म्हणून इथं लिहूया 2 पाय n1 मायनस n2 अपॉन 2 इंटू टी बरोबर पहिली व्हॅल्यू आपण कोणती ठेवूया 0 ठेवून बघू. याची जर व्हॅल्यू 0 ठेवली तर इथं व्हॅल्यू किती येते 1 येते. दुसरी व्हॅल्यू आपण या ठिकाणी काय ठेवू पाय ठेवूया -1 येते. तिसरी व्हॅल्यू 2 पाय 3 पाय असंच पाय टाकत जाऊ. मग आपल्याला याच्यामध्ये कोणाची व्हॅल्यू काढायची आहे टी ची सिरीज काढूया. कुठली सिरीज टी ची म्हणजेच काय टाइम किती यायला पाहिजे. मग तो कसा लिहायचा ते कशी व्हॅल्यू काढायची इथं बघूया. टी ची वेगवेगळी व्हॅल्यू कशी हे बघा. पहिल्यांदा या दोघांना कंपेअर करू. हा सगळा डेटा बरोबर 0. शून्याला कशाही बरोबर लिहिलं तर ते 0च मिळतं. काय मिळतं 0च मिळतं. हा दुसरं इथं काय करू माहितीये का हे बघा 2 पाय n1 मायनस n2 अपॉन 2 इंटू टी बरोबर हे बघा इथं पाय घेतलं बरोबर काय घेतलं पाय. हे पाय गेलं हे पाय गेलं. हा 2 गेला हा 2 गेला. फक्त काय राहिलं बघा टी बरोबर इकडे काय नाही म्हणजे 1 राहिलं आणि इथे n1 मायनस n2 इथे खाली पाठवलं म्हणजे टी बरोबर काय आलं 1 अपॉन n1 मायनस n2 आलं. काय आलं 1 अपॉन n1 मायनस n2. इथं लिहितो मी टी ची दुसरी व्हॅल्यू आली आपल्याला n1 मायनस n2. असंच याच ठिकाणी आपण रिप्लेस करू. 2 पाय ठेवूया. 2 पाय ठेवलं तर इथं काय येतं 2 येतं. म्हणजे दुसरी व्हॅल्यू काय आली 2 अपॉन n1 मायनस n2. असंच की कुठलं आलं 3 अपॉन n1 मायनस n2. हे असंच पुढे जाणार. दोन सक्सेसिव्ह दोन शेजारच्या मधलं टाइम पिरियड जे पिरियडिक इंटेन्सिटी आहे कुठली वॅक्सिंगची. या टाइम पिरियडला इथं काय परफॉर्म होणार आहे वॅक्सिंग म्हणजे मॅक्सिमम काय असणार आहे साऊंड असणार आहे. इंटेन्सिटी मॅक्सिमम असणार आहे त्या साऊंडची. तर या ठिकाणी आपल्याला या दोघांमधला डिफरन्स जो काढायचा आहे तो डिफरन्स म्हणजे काय पिरियडिक टाइम जर टी जर काढायचं झालं आपल्याला तर तो काय येणार आहे ह्याच्यात हे मायनस केलं तर आपल्याला व्हॅल्यू तीच येणार आहे n1 मायनस n2 मिळणार आहे. मग आपल्याला जे बीट फ्रिक्वेन्सी काढायची आहे बीट्स पर किंवा प्रोडक्शन बीट्स पर सेकंड ते जे काढायचं आहे ते दॅट इज मीन बाय n दॅट इज मीन बाय 1 अपॉन टी मीन्स n बरोबर n1 मायनस n2. n बरोबर काय काढायचं आपल्याला n1 मायनस n2 हे फाइंड करायचं आहे. मग आपण n1 मायनस n2 घेतलं ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला इथं. तर देन पुढचं जर बघायचं झालं आपल्याला तर ते काढायचं आपल्याला 2 नंबरचं ते काढूया वॅनिंग. काय काढायचं आपण वॅनिंग कशाला म्हणायचं आपण वॅनिंग कशाला म्हणायचं इंटेन्सिटी ऑफ साऊंड कसा असणार आहे छान असणार आहे. इंटेन्सिटी ऑफ साऊंड मिनिमम ओके. तर त्याला काय म्हणायचं इंटेन्सिटी ऑफ साऊंड मिनिमम दॅट इज मीन बाय याला आपण हायर साइड म्हणलं तर इथं साऊंड काय असणार आहे लोअर मिनिमम कमी असणार आहे. ओके सो देन म्हणजे आपण ए बरोबर 0 याची व्हॅल्यू कुठे आहे रे याला उचलायची इथं टाकायची. therefore 2a cos of 2 pi n1 minus n2 upon 2 बरोबर 0. याला पलीकडे पाठवलं झालं 0. मग cos 2 pi n1 minus n2 upon 2 into t बरोबर 0. तेच येणार नाही जरी पलीकडे पाठवलं तरी आपल्याला काय येणार आहे 0. परत याला काय कन्सिडर करायचं थीटा. मग थीटाची व्हॅल्यू अशी कोणती ठेवली की आपल्याला 0 येणार आहे ते परत शोधावं लागेल. म्हणजे 2 पाय n1 मायनस n2 अपॉन 2 इंटू टी. कोणती व्हॅल्यू टाकणार पहिली व्हॅल्यू π/2 टाकलं तरी 0 येतं. 3 π/2 टाकलं तरी 0. 5 π/2 टाकलं तरी पण 0. म्हणजे या व्हॅल्यूजला ही व्हॅल्यू काय मिळते आपल्याला 0 मिळते. हे पण सेम हे अँगल सुद्धा आपण सेम कुठे सोडवलं होतं नोड मध्ये सोडवलं होतं. ओके मग इथं आपल्याला परत या व्हॅल्यूज बघूया. एक याला इक्वेटिंग करून बघू. इक्वेटिंग केलं की काय मिळतं 2 पाय n1 मायनस n2 अपॉन 2 इंटू टी बरोबर π/2. मग आपण π/2 ला π/2 कॅन्सल. इथं बघा हे
पाय पाय डिस्क्याव, हे 2 2 डिस्क्याव, इथं काय राहिलं फक्त 2 राहिलं. मग डी बरोबर काय मिळालं आपल्याला 1/2 n1 मायनस n2. काय मिळालं 2 n1 n2. जर समजा या ठिकाणी 3 घेतलं तर हे 3/2 म्हणजे 3/2 n1 n2 टीच मिळालं. परत इथं 5 घेतलं तर तिसरं काय येईल 5/2 n1 n2. मग दोघांमधला डिफरन्स किती येईल आपल्याला. दोघांमधला डिफरन्स जो आहे तो डिफरन्स आपल्याला मिळेल 1/n1 n2 मिळेल. कसं याच्यातनं मायनस हे केलं 3 - 1 2 हे अपॉनला पण 2 आहे बेस समान असतो. अपॉनला 2 जर घेतलं t बरोबर 1/n1 n2 म्हणजे फिर से n बरोबर 1/t मीन्स प्रोडक्शन ऑफ बीट्स पर सेकंड दॅट इज इक्वल टू n1 n2. बाबांनो साऊंड हा मिनिमम असू द्या किंवा मॅक्सिमम असू द्या प्रोडक्शन ऑफ बीट्सची व्हॅल्यू काय असणार आहे या ठिकाणी सेम असणार आहे n1 n2. एखाद्या वेळेस जर फ्रिक्वेन्सी n2 ची जास्त असेल तर n2 n1 घ्यायचं कारण त्याचं मॅग्निट्यूड घ्यायचं. ही व्हॅल्यू निगेटिव्ह नाही, फ्रिक्वेन्सी निगेटिव्ह नाही. सो त्याच्यामुळे या ठिकाणी फक्त कुठली व्हॅल्यू येणार आहे या ठिकाणी आपल्याला पॉझिटिव्ह मिळणार आहे. तर इथं फक्त डोक्यात ठेवायचं की इथलं जे फ्रिक्वेन्सी ऑफ बीट्स आहे प्रोडक्शन ऑफ बीट्स आहे ते कसं घ्यायचं पॉझिटिव्ह न घ्यायचं आहे. सर याचा मेजर यूज एक सिंगल यूज सांगा आम्हाला याला कुठं वापरलं जातंय. याचा जास्तीत जास्त वापर पोलीसवाले करतात. बरोबर मेन हायवेवर असं बंदूक घेऊन असं एक कॅमेरा घेऊन असं त्याचं मागचं एक टोपान उघडून बसतात बघा त्याच्यामध्ये गाडीचं मागलं डिक्की उघडून त्याच्यात बरोबर सगळं सेट करून साहित्य बसतंय ते निवांत हायर स्पीडनं चालला की टाक फाईन. म्हणजे गाडीचं किंवा कुठल्याही व्हेकलचं स्पीड मेजर करण्यासाठी आपण याचा यूज करणार आहे. म्हणजे ही टेक्नॉलॉजी फिजिक्स कोण घेऊन बसतंय पोलीसवाला तिथं एखाद्या रोडवर बसलेला असतो. आ गया बकरा म्हणून ते तुम्हाला सांगत नाही की इथं बसलेला आहे. येऊन गेल्यानंतर स्पीड न कळतं. अलीकडे बघा एक्सप्रेस हायवेवर डायरेक्ट ऑटोमॅटिक मशीन बसवले. तुम्ही जर सांगोला रोडला गेला तर तिथं मंगळवेढा सांगोल्याच्या मध्ये किंवा त्याच्या पुढे गेला की तिथं स्पीड लिमिट बरोबर कॅच करणार असतं. 80च्या वर गेलं की टक्कन तुम्हाला मेसेज पडतो आ गया 1000 रुपये फाईन. कारण इथं अशा पद्धतीने फिजिक्स यूज करून त्याने आधी विमानाचा स्पीड मोजण्यासाठी यूज केला जातो किंवा समुद्राची खोली रडार सिस्टीम वापरून ही मोजली जाते. ही सगळी कुठली सिस्टीम आहे हे बीट्सच्या माध्यमातून आपण हे मोजलं जातं. हे लक्षात येते तुम्हाला. तर या ठिकाणी हे व्यवस्थित सुंदर अक्षराने लिहून काढा.